कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांची भेट घेण्याची शक्यता. थोड्याच वेळात अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावरून दिल्लीला रवाना होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थ खात्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार. फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, तसेच आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची शिंदेंची तक्रार. सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंचे आणि माझे संबंध चांगले. एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करतील असं वाटत नाही. अजित पवारांची प्रतिक्रिया. सुनील तटकरेंच्या घरी गृहमंत्री अमित शहांचं स्नेहभोजन. शहांच्या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. सुनील तटकरेंची माहिती. एकाला पालकमंत्री पद तर दुसऱ्याला पालक पनीर. रायगडच्या पालकमंत्री पदावरून आदित्य ठाकरेंचा टोला. रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी. रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांना डावलण्याची चर्चा. तर मुख्यमंत्री मला भाषण करा म्हणाले होते, मात्र वेळ कमी असल्यानं मी भाषण केलं नाही. शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमात भाषण न करण्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. आम्ही पक्ष फोडतो, तसेच शाळांनी विद्यार्थी फोडावेत. पटसंख्या वाढीवर बोलताना गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. जास्त विद्यार्थी फोडणाऱ्या शाळेला गुलाबराव पाटलांनी आमदार फंडातून 10 लाख रुपये जाहीर केले. संदीप क्षीरसागरांनी बीड नगर परिषदेच्या लेखपालाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. पीएच्या फोनवरून धमकी दिल्याचा आरोप. लेखपाल गणेश पगारेंकडून मुख्यमंत्र्यांसह एसपी नवनीत कावतांकडे लेखी तक्रार. सरपंच संतोष देशमुखांना 4 वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण. शस्त्रपरीक्षण अहवालातून माहिती समोर. आरोपींनी यापूर्वी इतर व्यक्तींनाही याच हत्यारांनी मारहाण केल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी. लवकरच प्रवीण परदेशींच्या नियुक्तीचे आदेश जाहीर होणार. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा फक्त 31%. कडक उन्हाळा आणि जलद गतीनं होत असलेल्या बाष्पीभवनामुळे पाणीसाठा आटला. मध्य रेल्वेवर 16 एप्रिलपासून एसी लोकलच्या 14 नवीन फेऱ्या सुरू होणार. एसी लोकल फेऱ्यांची संख्या आता 80 वर पोहोचणार. नव्या सेवेसाठी साध्या लोकल फेऱ्या रद्द करणार. यंदा देशभरात सरासरीच्या 103% पाऊस पडण्याची शक्यता. खासगी हवामान संस्था स्कायमेटचा अंदाज जाहीर. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात समाधानकारक पाऊस. येवला, अमरावती, जळगावमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटिसा. एजेएल कंपनीला मालमत्ता ताब्यात घेण्याची हालचाली. सोनिया गांधी, राहुल गांधी हे एजेएल कंपनीचे प्रमुख भागधारक. ईव्हीएम हॅक करून निवडणुकीचा निकाल बदलणं शक्य. अमेरिकी नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांचं मोठं वक्तव्य. ईव्हीएमवर शंका उपस्थित करत अमेरिकेत मतपत्रिकेद्वारेच मतदान करण्याचा सल्ला. ईव्हीएम हॅक होण्याच्या दाव्यावर सर्वोच्च न्यायालयानं दखल घ्यावी. गबार्ड यांच्या दाव्यावरून काँग्रेसची विनंती. तर सरकार आणि निवडणूक आयोगानं ईव्हीएम मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्याचीही मागणी. भारतात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम सुरक्षितच. गबार्ड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी फेटाळला. इंटरनेट किंवा इन्फ्रारेडशी जोडता येत नसल्यानं ईव्हीएम सुरक्षित. आयोगाचं स्पष्टीकरण. आयपीएलमध्ये सलग 4 पराभवानंतर हैदराबादचं दमदार पुनरागमन. पंजाब किंग्जवर 8 विकेट्स राखून दणदणीत विजय. सलामीवीर अभिषेक शर्माची 141 धावांची तुफानी खेळी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.